नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व इंटर ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड संचलित दौलत साखर कारखाना लिमिटेडचा 2025-26 या वर्षातील गळीत हंगाम दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. या हंगामात एकूण 4,48,271 मेट्रिक टन इतकं ऊस गाळप पूर्ण करण्यात आलं. कारखान्याने उत्पादनाच्या बाबतीत समाधानकारक कामगिरी नोंदवली. कारखान्याची गेल्या 7 गळीत हंगामांपासून ऊस बिलं वेळेत देण्याची परंपरा यावर्षी कायम ठेवण्यात आली. हंगामातील संपूर्ण ऊस बिलं अदा करण्यात आली. शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झालाय. विशेषतः 1 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीतील अखेरच्या 81,336.055 मेट्रिक टन ऊस बिलाची रक्कम प्रति टन 3400 रुपये प्रमाणे एकूण 27,65,42,587 रुपये इतकी रक्कम दिनांक 23 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. 31 मार्च पूर्वी ऊस बिलं जमा झाल्यानं शेतकऱ्यांना खते, बँका व सोसायट्यांचं देणं फेडण्यासाठी वेळेवर निधी उपलब्ध झालाय. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 2025-26 गळीत हंगामात शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस अथर्व दौलत कारखान्यास देऊन सहकार्य केलं. तसेच तोडणी व वाहतूक कंत्राटदारांचे मोलाचं योगदान लाभलं. पुढील 26-27 गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तोडणी ओढणी यंत्रणांच्या करार प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. कंत्राटदारांनी जवळच्या सेंटर कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त करार करावेत असं आवाहन कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केलं. याशिवाय आगामी हंगामासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढवणं, सहवीज निर्मिती प्रकल्प हाती घेण्यात आलाय. त्याचं काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालंय. उर्वरित काम गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ण करून विस्तारीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल असा विश्वास चेअरमन खोराटे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी संचालक विजय पाटील, सीईओ विजय मराठे, फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण, PRO दयानंद देवान, HR मॅनेजर अश्रू लाड तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.